नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा गुप्तहेर चारुहास ही सादर करत आहे. या कथेचा पुढील भाग 7वा. रात्र बरीच झाली होती. चारुहासनं वडिलांना उठवलं नाही. सकाळी त्याने विश्वासरावांना रात्री जे काही घडलं ती हकीकत सांगितली. चारुहास विश्वासराव म्हणाले, आता केसरीनाथची स्थिती चवताळलेल्या वाघाप्रमाणे झाली असणार. तू त्याचा हा दुसरा डाव हाणून पाडला. शिवाय त्याच्या टोळीतील 19 माणसं पकडून देवरावला पळून लावलं. केसरीनाथ आता काय करेल त्याचा नेम नाही. मला वाटतं तू मला तर मदतीला घ्यावे. नको बाबा, सध्या मला तुमची गरज लागण्यासारखी नाही, चारुहास म्हणाला. चारुहास चहा घेतल्यानंतर वसुंधरेच्या घरी गेला. ती अंथरुणातच उठून बसली होती. तिच्या डोक्याला बांधलेले बँडेज बघून चारुहासला देवरावचा संताप आला. थोडा वेळ इथे बसून तो पुन्हा आपल्या मोटारीत बसला आणि वाळकेश्वरला मीनाच्या घरी गेला. मीना आदल्या दिवसाप्रमाणे झोप घेत होती. त्यानं तिला उठवलं. मीना, मला देवरावला शोधून काढायचं आहे. रात्रीपासून तो फरारी झालाय. तो कुठे सापडेल याबद्दल तुला काही कल्पना आहे का? ते मी कसं काय सांगू, मीना डोळे चोळत म्हणाली. मी त्याच्याबरोबर फिरत असताना अनेक ठिकाणी तो जात असते. ते खरं, पण जी काही ठिकाणं तू पाहिलीस त्यात लपून राहण्यासाठी योग्य अशी जागा कोणती होती ते तुला सांगता येईल का? काल त्यानं काही मावल्यांच्या मदतीने माझ्यावर हल्ला चढवला, पण तो यशस्वी न झाल्याने त्याला पळून जावं लागलं. मी त्याच्या पाठीमागे लागणार हे त्यानं ओळखलंय. त्यामुळे तो नक्की काही दिवस लपून बसेल. बिंदू माधव क्लबमधून तो कुठे गेला असेल ते शोधून काढलं पाहिजे. बिंदू माधव, मीना म्हणाली. चारुहास, या बिंदू माधव नावावरनं मला एका जागेची आठवण झाली. माधव बागेजवळ एका गलिच्छ घरात त्याला शिरताना मी एकदा पाहिलं होतं. मला बाहेर मोटारीत थांबवून तो त्या घरात शिरला आणि नंतर अर्ध्या तासानं परतला. त्याला मी कुठे गेला असं विचारलं तेव्हा तो आपण केसरीनाथला भेटायला गेलो होतो असं म्हणाला. वेळ प्रसंगी लपून बसण्यासाठी केसरीनाथनं अनेक जागा ठिकठिकाणी घेऊन ठेवल्या आहेत, त्यापैकी ती एक आहे. मीना, मला त्या जागेचा पत्ता सांगशील काय? पत्ता मला सांगता येणार नाही. त्या घाणेरड्या जागेचा मला इतका कंटाळा आला होता की कधी तिथून निघून जाईल असं मला झालं होतं. मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. मी जर त्या ठिकाणी गेले तर ती मला जागा शोधून काढता येईल. तर मग माझ्याबरोबर चल, चारुहास अधीरतेने म्हणाला. कपडे घाल आणि माझी मोटार बाहेर तयारच आहे. आत्ता जायचंय? होय. तुझा नवरा काही आडकाठी घेणार नाही ना? नाही, ते एक बिझनेसमन आहे. ते सकाळी 8 वाजताच बाहेर निघतात. तेव्हा मी झोपलेली असते. 1-1:30च्या सुमारास जेवणाच्या वेळी ते येतील. चल तर मग, वेळ घालू नको आत्ता. मीनाची तयारी व्हायला अर्धा तास लागला. चारुहास अधीरतेने तिची वाट पाहत दिवाणखान्यात फेऱ्या घालत होता. अखेरीस जेव्हा ती नट्टापट्टा करून बाहेर पडली तेव्हा चारुहासनं जवळजवळ ढकलतच तिला मोटारीत बसवलं. मीना चारुहासच्या शेजारी बसली होती. माधव बागेजवळ मोटार येताच चारुहास तिला म्हणाला, मला दुरूनच ते घर दाखव. मीनानं माधव बागेच्या देवळाच्या जरा पुढे मोटार थांबवायला सांगितली. ती बोट दाखवत म्हणाली, त्या 2 इमारतीच्या मध्ये ती दगडी पायरी बाहेर आलेली दिसते ना, तेच घर. तुम्ही दार ठोठवलं तर एक विद्रूप म्हातारा डोकं बाहेर काढेल. मी त्याला पाहिलेले होते. मीनाला मोटारीतच थांबायला सांगून चारुहास खाली उतरला. त्या घराचा दरवाजा बंद होता. चारुहासनं दरवाजा ठोठवताच जाड भिंगाचा चष्मा चढवलेल्या एका म्हाताऱ्यानं दार उघडून हळूच आपलं मुंडकं बाहेर काढलं. काय पाहिजे तुम्हाला? माझा एक मित्र रात्री इथे आलाय. त्याला भेटायला मी आलोय. तो ज्या अडचणीत आहे त्याचं निवारण कसं करायचं ते मी त्याला सांगणार आहे. चारुहास त्याच्या हातात एक 10 रुपयाची नोट देत म्हणाला. तुमच्यासारखे झकपक कपडे केलेला माणूस ना, पण तो सकाळीच निघून गेला, त्या म्हाताऱ्यानं उत्तर दिलं. चारुहासची निराशा झाली. जाताना त्याने खात्रीने मला काही निरोप ठेवला असेल. मला तो ज्या खोलीत रात्री राहिला होता ती खोबली पाहिली पाहिजे. तो सुरबाच्या खोलीत झोपला होता. कदाचित त्याला माहिती असेल. चारुहास त्या म्हाताऱ्याला बाजूला सारून आत घुसला. बाहेरच्या 2 रिकाम्या खोल्या ओलांडून तो एका बंद दारापाशी आला. जोरानं दार उघडून तो आत शिरला. आत बराच अंधार होता. त्या अंधारात एक इसम खाटेवर बसला होता. काय सुरबा, बरं आहे ना? चारुहास हसत म्हणाला.
मी माझ्या दोस्ताला देवरावला शोधत आहे. कोण देवराव? सुरबानं उद्धटपणे विचारलं. मी देवरावला ओळखत नाही. तुम्ही कोण आणि इथे कसे काय घुसले? दुसऱ्याच्या घरात परवानगीशिवाय घुसण्याची माझी फार वाईट सवय, चारुहास म्हणाला. तू मला देवराव कुठे ते सांगितलं नाहीस तर तुझ्यावर फार वाईट प्रसंग ओढवेल. तुम्ही माझं काही वाईट करू शकत नाही. मी माझं तोंड गप्प ठेवलं तर तू काय करणार आहे? तुझ्या शरीरातील हाडं खिळखिळी करीन, चारुहास म्हणाला. सुरबा खाटेवरून उठत होता तो चारुहास त्वरेने पुढे झाला आणि 2 ठोसे त्याच्या हनवटीवर लगावले. सुरबा विव्हळत खाटेवर आपटला. चारुहास दूर उभा राहिला. सुरबा उठला तेव्हा तो आपल्यावर चार करून येईल अशी त्याची कल्पना होती. पण सुरबानं कोपऱ्यात असलेल्या जुन्या टेबलाकडे धाव घेतली. चारुहासनं चपळाईने त्याच्या पायात पाय घालून त्याला पाडले. चारुहासनं टेबलाचा खण उघडला. त्यात एक पिस्तूल होते. ते त्यानं आपल्या खिशात घातले आणि पुन्हा सुरबाकडे वळला. सुरबा, तो तोंड उघडतोस की नाही सांग, चारुहास म्हणाला. सांगतो, पण मला मारू नका. बोल बोल झटपट. तू खोटं बोलत आहेस असं जर मला संशय आला ना तर तुझी काही धडगत नाही. रात्री देवराव इथे आला आणि आपल्या मोरक्यानं इथे लपून बसायला सांगितलं असं तो म्हणाला. सुरबाने सांगायला सुरुवात केली. त्याला मी माझी खाट रिकामी करून दिली आणि मी जमिनीवर झोपलो. तो सारखा तळमळत होता. बाहेर रस्त्यावर मोटर वाजली तरी दचकत असे. त्यावरून तो एखादा खून करून पळाला असावा असं मला वाटलं. सकाळी आमचे मुख्यच इथे आले. म्हणजे केसरीनाथ की नाही? हो, पण ते सहसा कधी येत नाही. त्यांना इथे आलेलं पाहून मला आश्चर्य वाटलं. त्यांनी मला बाहेर जायला सांगितलं आणि ते बराच वेळ देवरावशी काहीतरी बोलत होते. त्यानंतर ते देवराव सहित खोलीच्या बाहेर पडले. माझ्या हातावर 5 रुपये देऊन ते देवरावला आपल्या मोटारीत बसून घेऊन निघून गेले. केसरीनाथ त्याला कुठे घेऊन गेला असेल ते मला सांग. आता ते मी कसं काय सांगणार? मला फक्त एकच जागा माहिती आहे. पण तेथे ते देवरावला घेऊन जातील असं मला वाटत नाही, सुरबा म्हणाला. त्या जागेचा पत्ता मला सांग. मी जर त्या जागेची माहिती सांगितली तर केसरीनाथ माझा जीवच घेतील. ती माहिती मला नाही सांगितली तर मी तुझा जीव घेईन. बोल, त्याची मानगूट पकडत चारुहास म्हणाला. बोरिवलीला घोडबंदर रोडवर जमुना निवास नावाच्या घरात ते कधी कधी राहतात. चारुहासनं तो पत्ता नीट लक्षात ठेवला आणि नंतर म्हणाला. केसरीनाथ इथे नेहमी येत नाहीत वाटतं? नाही, अलीकडे ते 2दा इथे फक्त थोड्या वेळापुरती आले होते. कशासाठी? त्यांना माझ्या विन्या नावाच्या दोस्ताला भेटायचं होतं. विन्याला शोधण्याची कामगिरी त्यांनी मला दिली होती. विन्यासाठीच त्यांनी बोरिवलीचा पत्ता लिहून दिला होता. त्यामुळे मला तो माहीत झाला. असं? पण आता तो तुझा दोस्त विन्या कुठे आहे? त्याला चारुहास नावाच्या एका खाजगी डिटेक्टिव्हने ठार मारलं. खुद्द केसरीनाथनेच ते सांगितलं. ते सांगायलाच ते इथे आले होते. तुला इथे मुद्दामून येऊन सांगण्याचं कारण काय? विन्या माझा जिगर दोस्त होता हे त्यांना माहीत होतं, ते म्हणाले. सुरबा, तू तुझ्या दोस्ताच्या खुनाचा सूड उगवला पाहिजे. चारुहासला ठार करण्याचं काम तू केलं पाहिजे असं ते म्हणाले. तू काय उत्तर दिलं? मी मोठ्या आनंदाने ते कबूल केलं. संधी मिळता चारुहासला ठार करण्याचं मी त्यांना वचन दिलंय. जे पिस्तूल तुम्ही त्या टेबलातून काढून घेतलं ते केसरीनाथनीच मला दिलेलं आहे, चारुहासला मारण्यासाठी. चारुहासच्या तोंडून आश्चर्योद्गार निघाला. चारुहासचे नेत्र आनंदाने चमकू लागले. तो म्हणाला. सुरबा, तू फार महत्वाची बातमी सांगितलीस. चल आता माझ्याबरोबर आपण फिरायला जाऊया. मला फिरण्याची हौस नाही. मी इथेच बरा आहे. जे काय सांगण्यासारखं होतं ते सगळं सांगितलंय. तू जिथे जिवंत राहू शकशील अशा जागी मी तुला घेऊन जातोय, चारुहास म्हणाला. मी इथे सुखरूप आहे. तुम्ही मला निष्कारण त्रास देऊ नका. सुरबा, मी तुला इथून घेऊन जाणार. जर तू इथे राहिला तर तुझा खून होईल हे निश्चित समज. पण माझा खून कोण करणार? केसरीनाथ. त्यानं तुला अद्यापर्यंत जिवंत कसं ठेवलं तेच मला कळत नाही. केसरीनाथ सारखा धूर्त माणूस कधी चूक करतो हे मात्र खरं आहे. केसरीनाथ माझा खून करेल? तुम्हाला काय वेळ लागलाय की काय? मी त्यांच्या मर्जीविरुद्ध कधीच वागलो नाही. ते मला कशाला मारतील? तुझं तोंड बंद करण्यासाठी. विना जखमी झाला असता तर तो आपलं नाव फोडेल या भीतीने जसं केसरीनाथनं त्याला ठार मारलं तसाच ते तुझा खून करतील हे निश्चित समज. विन्या गेला. आता तूच एक त्याला फासावर चढवणारा साक्षीदार आहेस. चल लवकर. सुरबाला काय करावं ते सुचेना. तुम्ही म्हणता त्यातलं एक अक्षर मला समजत असेल तर शपथ आहे. तुम्ही आहात तरी कोण? ज्यानं विन्याचा खून केला आहे असं तू समजतोस तोच मी, चारुहास.
सुरबानं आपलं तोंड दोन्ही हाताने झाकून घेतलं आणि तो थरथर कापत होता. सुरबा, मी तुला आता पोलीस स्टेशनवर घेऊन जाणार आहे, पण तुझ्यावर कोणताही आरोप ठेवण्यात येणार नाही, याबद्दल मी तुला वचन देतो. तुला एक महत्त्वाचा साक्षीदार म्हणून सांभाळलं जाईल. तुझ्या मित्राचा विनयाचा खून केसरीनाथनं केलाय व तो आरोप सिद्ध करायला तुझ्या साक्षीची जरुरी आहे. खुनाचा सूड तुला उगवायचा आहे ना? चारुहासनं त्याला त्याचा खांदा पकडून बाहेर काढलं. त्यानं बाहेर आलेलं पाहताच म्हाताऱ्यानं दार उघडलं. चारुहास त्या मावाल्याला बरोबर घेऊन येताना पाहताच मीनाला आश्चर्य वाटलं. चारुहास तिला म्हणाला, मीना, मी माझ्या मित्राला घेऊन आतल्या बाजूला बसतो, तू गाडी चालव. CID ऑफिसमध्ये आता आपल्याला जायचंय. चारुहास, मला तुम्ही कैदेत तर नाही ना टाकणार? सुरबानं विचारलं. नाही नाही सुरबा, तू आमचं काही नुकसान केलेलं नाहीस. उलट तुझी आम्हाला फार मोठी मदत होईल. तुला आम्ही का म्हणून कैदेत टाकू? CID ऑफिसात गेल्यानंतर चारुहासनं सुरबाला तिथल्या पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि तो मुरारावांच्या खोलीत शिरला. मुराराव, विनाचा खून कोणी केला हे मी शोधून काढलंय, चारुहास आत शिरताच म्हणाला. नंतर तिथल्या एका खुर्चीवर बसून त्यानं त्यांना सर्व हकीकत सांगितली व तो म्हणाला, मुराराव, एका धोंड्यानं 2 पक्षी मारण्याचा केसरीनाथचा बेत होता. सुरबानं माझा खून केला असता आणि तुम्ही त्याला पकडलं असतं तर त्याने ज्या पिस्तुलाने मला ठार केलं त्याच पिस्तुलाने विण्याचा खून झाला होता हे तुमच्या तज्ज्ञाने शोधून काढलं असतं व तुम्ही हा काय प्रकारे म्हणून डोकं खाजवत बसला असता. चारुहास, मग सुरबाचा पुरावा मिळाल्यानंतर केसरीनाथला पकडलं की विण्याची भानगड संपली असं म्हणायला हरकत नाही? तुम्हाला वाटतं तितकं ते सोपं नाही, चारुहासनं उत्तर दिलं. केसरीनाथला पकडण्यापूर्वी तो आणखीन काही खून पाडायला कमी करणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही अगोदर त्या सुरबाची जबानी लिहून घ्या आणि नंतर त्याला नीट सांभाळून ठेवा. CID ऑफिसातून बाहेर पडल्यानंतर चारुहास म्हणाला, मीना, आजचा योग फार चांगला होता. तू आज फार महत्त्वाचं काम केलंस. तुला आता मी मॉजिन या हॉटेलात चहा पार्टी देणार आणि नंतर तुला घरी पोहोचवणार. मीनाला वाळकेश्वरला घरी पोहोचवून चारुहास घरी परतला आणि त्यानं विश्वासरावांना सर्व हकीकत सांगितली. विश्वासराव त्याला शाबासकी देत म्हणाले, चारुहास, तू आज फार मोठी कामगिरी बजावली, पण देवरावप्रमाणे केसरीनाथही कुठेतरी लपून बसला असेल असं मला वाटत नाही. बाबा, बिंदू माधव क्लबमध्ये त्याचे अनेक हस्तक पकडले गेलेत. त्यातलं एखादं तरी आपलं नाव फोडेल आणि पोलीस आपल्या मागे लागतील याबद्दल त्याला खात्रीने कल्पना असेल. पाहिजे असेल तर चला आपण त्याला त्याच्या ऑफिसात जाऊन तपास करू. केसरीनाथ खरोखरच ऑफिसात नव्हता. त्याच्या कारकुनानं त्यांना सांगितलं शेठ काही कामासाठी बाहेर गेलेत आणि ते 2 दिवस येणार नाहीत ऑफिसमध्ये असं बायकोनं कळवलेलं आहे. ते बापलेक तिथून केसरीनाथच्या घरी गेले. मैनाबाईंनी त्यांचे चांगल्या प्रकारे स्वागत केले. ती म्हणाली, त्यांना काही महत्त्वाचा सौदा करायचा आहे म्हणून ते पुण्यास गेलेत. निदान 2 दिवस तरी येणार नाहीत. मीनाबाईंचा निरोप घेऊन ते बाहेर पडल्यानंतर विश्वासराव म्हणाले, किती साधीभोळी बाई आहे. आपला नवरा कोणत्या प्रकारचा आहे याची तिला जाणीव नाही. एखाद्या दिवशी जेव्हा ती बातमी तिला समजेल तेव्हा आपल्यावर आकाश कोसळलाय असं त्या बिचारीची जाणीव होईल. केसरीनाथ खरोखरच फरारी आहे ही खात्री झाल्यानंतर उभयता पिता पुत्र घरी पोहोचले. चारुहास म्हणाला, बाबा, तुम्ही जेवून ऑफिसात जाऊन बसा, मी एक लहानसं काम उरकून येतो. विश्वासराव खाली उतरल्यानंतर चारुहास बोरवलीला जाण्यास निघाला.